कंधार तालुके में चुनाव की गहमा गहमी नजर आ रही है। इस बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गढ़ भी इंतखाबात में पूरी ताकत के साथ मैदान में उतरी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कंधार अजीत पवार गढ़ की जानिब से सदर बल्दिया के ओहदे के लिए उम्मीदवार स्वप्निल लुंगारे और 20 नगर सेवक इस चुनाव में हिस्सा ले रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कंधार के बल्दिया सदर स्वप्निल लुंगारे को ही टिकट दिया है। इन्होंने मीडिया से बात करते हुए कांग्रेस के उम्मीदवार पर इल्जाम आयद करते हुए कहा कि कंधार शहर का विकास कुछ नहीं हुआ। कंधार में पीने के पानी का मसला जू का तू बरकरार है। चुनाव होणार आहे, किती राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंधार शहरामध्ये 10च्या 10 प्रभागामध्ये 20 उमेदवार आणि मी एक अध्यक्षपदाचा असे 21 उमेदवार आम्ही पक्षाने दिलेले आहेत। आदरणीय अजितदादा आणि आमचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून पूर्ण प्रभागामध्ये 20 उमेदवार हे नगरसेवक पदाचे आणि एक नगराध्यक्ष पदाचा, आणि त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। सर, घटक पक्षासोबत तुमची युती झालेली नाही, चुनावामध्ये काय परिणाम होऊ शकतात का सीटचे? असं आहे, घटक पक्षाचं ज्या त्या लेवलवर आता त्या बाबतीमध्ये साहेबच व्यवस्थित सांगू शकतील। अडचण अशी झाली की सोबतचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून रीतसर प्रस्ताव जरी ते मोठे भाऊ असले तर आमच्याकडे आला नाही, आणि तसा प्रस्ताव आला नसल्यामुळे आम्हाला इथं आमचं स्वबळावर पॅनल उभं करावं लागलं। आपल्या मनाने कंधारचा विकास झाला कसा? पूर्वीच्या काळामध्ये जे काही 10-5 वर्षामध्ये नगराध्यक्ष राहिले त्यांच्याकडून म्हणाव तसं पाणी असो, स्वच्छता असो, या खूप साऱ्या कामांचा अभाव राहिलाय। शहराला लागणारा मुबलक पाणी पुरवठा देण्यासाठी किंवा करण्यासाठी किंवा साठा करण्यासाठी ते सगळे असमर्थ राहिलेत। त्याच्यामुळे आज जर समजा एखादा दिवस लिंबोटीचं ट्रान्सफॉर्मर बंद राहिलं किंवा तिथल्या मोटरवर जर काही दुरुस्तीचा काही विषय झाला तर 4-4 दिवस शहराला पाणी भेटत नाहीये। त्याच्यामुळे सगळ्या जनतेचे हाल होत आहेत। निश्चितच त्याच्यामध्ये मधल्या काही काळामध्ये आमदार साहेब निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर बरंच काम सुरू केलंय। प्रत्येक ठिकाणच्या जे टाक्या आहेत पाण्याच्या ह्या अपग्रेड करून जास्त स्टोरेज कॅपॅसिटीच्या टाक्या त्या ठिकाणी कराव्यात असे प्रस्ताव तयार करून ठेवलेत। आचारसंहितेच्या ह्याच्यामध्ये त्या काही गोष्टी थोड्याशा मध्यंतरी अडकून बसल्या, पण निश्चितच ही नगरपालिका निवडून आल्याच्या नंतर जे काही कंधार शहराला लागणारं स्टोरेज आहे त्याची पूर्ण व्यवस्था करून शहराला किमान एक दिवस आड म्हणा किंवा रोज पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार साहेबांना त्या पद्धतीने सगळं मॅनेजमेंट करणं सुरू आहे। आपण निवडून आल्यानंतर कंधारचा कसा विकास करणार, काय एजेंडा काय आहे? शहरामध्ये रस्त्याचे खूप सारे प्रश्न आहेत। ड्रेनेज लाईन कंधार शहराला नाहीये, पाणी आहे, हे अशा खूप स्वच्छतेचा प्रश्न आहे। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या मुद्द्यावर इलेक्शन लढवणार आणि निवडून आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये सहभागी आहे आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी कंधार शहरासाठी एक चांगलं ब्लूप्रिंट तयार केलंय। येणाऱ्या काळामध्ये सत्ता असल्यामुळे निधीची कुठलीच कमतरता पडणार नाही, आणि आमदार साहेबांचंही स्वप्न आहे की कंधार शहराला एक विकसित शहर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्याच्याच अनुषंगाने कंधार शहरामध्ये आता जवळपास एका उद्यानाला 5 कोटी रुपये टाकले, परत दुसऱ्या उद्यानाला पहिले 1.25 कोटी रुपये टाकले होते, त्याच्यात अजून 1 कोटी रुपयाची भर टाकून 2.25 कोटी रुपये टाकले। असे खूप विकास कामं अजून शिल्लक आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी हे आमदार साहेब आणून देऊ शकतात। त्यामुळे माझं जनतेला आव्हान राहणार आहे की पूर्णच्या पूर्ण पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडून द्यावं आणि नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करतो।